माझी आई गावात गेली आहे, माझी बहीण पण नाही होती घरी, तर मी माझी शेजारी आईला बोललो की आज मला जेवण द्या, जेवायला येतो. तर माझी शेजारी आईने किती कुछ बनवलाय, थांबा दाखवतो. हे बघा, इतकी सारा. सुधीर म्हणाला सकाळी जेवायला येतो. मग आज शनिवार काळ्या वाटाण्याची उसळ केली, डाळ आहे, दही अळवड्या केल्या आणि म्हटलं श्रीखंड पुरी करूया. आणि आता सुधीर बोलला आई माझं पोट बरोबर नाही आहे, तर मग नाचणीची एक भाकरी घातली आणि आपलं कोकमाचं तेल म्हणजे मुठलं ते म्हटलं तो कुठे आहे? कोकमाचं तेल कुठे? त्याला मुठलं म्हणतात, कोकमाचं तेल. अच्छा, ते पोटासाठी चांगलं असतं ते. म्हटलं भाकरीला गरम गरम लावून आणि डाळीत तूप वरण भात घालून म्हटलं देईल सुधीरला. तर माझा आणि माझी फ्लोरी दोनाचं पेट ना आज बिघडला होता सकाळपासून. तर हे खाऊन बरोबर. काल काय खाल्लं ते सांग सगळ्यांना. काल मी जे चायनीज भेल खाला ना तो नुकसान त्रास झाला. तर आता मी हे मस्त जेवण करणार, नाचणीची भाकरी आणि मुठलं लावते ते. हे सर्व करून. त्याला कोकम तेल बोलतात. कोकम तेल, ते गरम गरम भाकरीवर लावून ते खायचं. ओके. आणि डाळ भात खा. आणि इतकी सारी आयटम आहे ना, इतकी सारी. चला, नाही माझ्यासाठी तर इतकी आहे कारण हा जेवणार. चला टाटा. बाय बाय. शेजारी आईला थँक्यू. नाही, पहिली भाकरी खा.